पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबादमधील विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, शासकीय रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स सापडला, लवकरच होणार दुर्घटनेचा उलगडा। दुर्घटनेमधून वाचलेल्या रमेश विश्वास कुमार यांची पंतप्रधानांनी केली विचारपूस। सीटसह बाहेर उडाल्याची रमेश विश्वास कुमार यांची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 15 जणांचा मृत्यू। अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि रोशनी सोनघरे हे 4 क्रू मेंबर्सही मृत्युमुखी। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मुंबईमधील गोरेगावमधील अख्खं कुटुंब उद्ध्वस्त, जावेद अलींसह पत्नी आणि 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू। अहमदाबाद विमान दुर्घटनेत क्लाइव्ह कुंदर या वैमानिकाचा सुद्धा मृत्यू। मूळचे कर्नाटकचे असलेले क्लाइव्ह कुटुंब सध्या मुंबईत कलिना परिसरात वास्तव्यास। ड्रीमलाइनर विमानासंदर्भात जगभरात तक्रारी, या विमानांचा वापर का होत होता, राज ठाकरेंचा सवाल। डीजीसीएने यावर कारवाई केली नाही, सरकारला सवाल। लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाइट 10 मिनिटांनी मिस झाल्यामुळे अपघातामधून बचावल्या। अपघाताची माहिती कळताच भूमी यांनी मानले देवाचे आभार। नागपूरमधील वॉटर पार्कमध्ये बुडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू। फन अँड फूड विलेज पार्कमधील घटना, पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे बुडून मृत्यू। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, मुंबईला पुढील 4 दिवस पावसाचा इशारा। पुण्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, संभाजीनगरमध्ये सुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी। राज्यामध्ये काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा धुमाकूळ। वाशिमच्या मंगळूर पीर बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल शेतमाल भिजला। पैठणमध्ये केळीच्या बागांचंही मोठं नुकसान। इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून फायटर प्लेनद्वारे हल्ला। इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत, इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित।